गावचा गोंधळ सगळ्यात भारी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी। जया सागरचं गाजतया नाव, का नाही ताईंच्या कष्टाला तोड नाही राव, राव तोड। हे जया सागरचं गाजतया नाव, ताईंच्या कष्टाला तोड नाही राव, एकमेकांची त्यांना हो साथ, फॅमिली यांची लई जबराट, चर्चा चाले हो खरोखरी, चर्चा चाले हो खरोखरी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी, गावचा गोंधळ। नमस्कार रसिक माय बापू, तुमच्या आवडीचा युट्यूब चॅनल रेखा फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत तुमच्या सगळ्यांची आवडती वेब सिरीज गावचा गोंधळ या वेब सिरीजला भरभरून साथ दिल्याबद्दल तुमचे धन्यवाद। आणि दीपावली निमित्त आमच्या कुटुंबातर्फे तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा। अशा ह्या आमच्या कॉमेडी युट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका। आणि नमस्कार रसिक माय बापू, रेखा फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत गावचा गोंधळ या मराठी कॉमेडी वेब सिरीज तर्फे आपणा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। पण आजचा आपला एपिसोड दिवाळी महा एपिसोड कसा वाटला हे आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा हीच विनंती। बेल आयकॉन करायला विसरू नका। बरोबर, धन्यवाद। काय मेंबर तोंड काच केले? दिवाळी मध्ये नको येते दिवाळी मध्ये खुश सरपंचानं हवाच केली बर का, काय बी म्हणा, त्यांच्या मार्गदर्शनाखाली सगळा सत्कार सोहळा झाला। पाटील बी होता म्हणा, काय रुबाब होता आपला तिथं आमदारापाशी बघा। त्या आमदाराचं तुम्ही सोडून द्या, ती काय नाही रॉकी, मग काय दिव लावायचे तू यंदा दिवाळीत? दिवाळीत 2-2.5 हजार दिव्याचं नियोजन आहे सरपंचांचं। गेल्या वर्षीपेक्षा जास्त लावणार आहे, रेकॉर्डच करणार आहे। अख्खा गाव नुसता झक झक झकाट झाला पाहिजे, कुठला माणूस एक बी अंधारात राहिला नाही पाहिजे। सगळी गावातली घर आहेत ना आपल्या उजेडात सगळी पाहिला, ही विचार पटला बर का रॉकी? म्हणतोय 4-5 हजार सरपंच, आपण 10 हजार लावणार, 10 हजार। शबास पटले, 10 हजार दिवे किती? 10 हजार असले 4 आणि 5 आणि हजार सरपंच केलं शोभलं पाहिजे आपल्याला चकरलं काय पटला चकरलं तिकडं कुठं राहणार जाता या त्यांच्यापाशी काय मग तिथे आहे का बिलू म्हणे इतक्या लांब? ये छोटे लोक छोटे विचार, ऊंचे लोक ऊंचे विचार। अरे तू काय सांगतो 10 हजार लावणार आणि 20 हजार लावणार? ह्यो फाकड्या लावणार, फाकड्या। रॉकी यंदा सरपंच काय सांगतात? 20 हजार आणि 10 हजार, आणि हा म्हणतो 20 हजार आणि 10 हजार। पाटील यंदा सगळ्या गावांनी बघितलं पाहिजे, पाटील क्या चीज आहे, क्या चीज आहे। एवढे दिवे मी लावणार तरी काय आकडा काय आहे का नाही का तेवढंच? अहो ह्यांनी 20 लावले, पाटलाचे डबल 40 असणार। पाटील 40,000? बघा तुमचं 20,000 कुठे, ह्याचं 10-15 हजार कुठे, ऐकलं ना? मग काय 40,000? होय रॉकी, मला वाटतंय रानातला काँग्रेस गेला का काय पाटलाचा? बाबा तुमचं तसंच वाटतंय, काँग्रेस गेलेला दिसतोय 10 एकर। पाटील छोट्या विचाराचं कोणाला म्हणताय? छोट्या विचाराला म्हणजे रोगावे सरपंचाचा, आणि कोण वाघ आहे कोण दादा आहे
त्यांनी चौकात येऊन आपलं मानगाड धरावं ना आपल्यासारखी बरोबरी करून दाखवा. अरे हे पाटील पाटील DSP धनंजय सखाराम पाटील. नाद करायचा ना, नाद केला नाद झाला बाद. घेऊ बघन कोण काय होतंय ते. बस काय चाललंय होय? अरे माग अरे ही असली बले बले गेल्या वाया आणि जिंगरूट म्हणते माझी काय वाट. जिंगरूट आहेत माझ्या पुढे दोघं बी तुम्ही. अरे हो हो बघा अर्जुन कशासाठी काय लगा भांडणं कशा पाय ह्यांची दिवा लावण्या पाय लका उग बोलायला लावू नका. लई दिव्याची भाषा करताय ना. गावात दिवा लावा विकासाचं हाती का रस्त गावात बरं सांगता दिवा लावलं ते लावलं हा लगा हे नाही पटलं आपल्याला. तुला पटलं का रे? नाही मला गेल्या वेळेस बी काय म्हणला तिथं आमक झालं वाचन लई. तुला साध्या गुंड्या लावा येतात का तुझ्या? हे आम्ही तसंच बसू आमची पद्धत आहे. देऊ का आम्ही लावून हा. लागला दिवं लावा दुनिया कारण विकासन विकास गोंड्या लावायचं राजकारण करू नका विकासाचं आधी राजकारण गुंड्या करा. लावा स्वतःच्या मग हा. सरपण हा ना आमच्या पुढं. हा दिवा लावतो न काय लावतो सरपंच ही नाही पटलं गाडी आपल्याला. काय अवघड आहे तुमचं कशावनं बी काय काढताय. सरपंच सर येणार आहे का तुम्हाला? तोंडाची हवा नका घालू. आपला 40,000 त्यामुळे तोंडाची हवा घालवू नका नुसती. चले बाबा तुम्ही हवा घालू नका. हाणामारी व्हायच्या आधी ना पाटील ही काय काय गोड मैदानात बघू रेंगणात आल्या कोण किती काय करतय या बघून घ्या. बघू बघू जा तुम्ही बिंदा. पाटीलच लावणार पाटीलच करणार. पाटील म्हणतात पाटील DSP. होय ना गरीब बघितला का गरीबी नाही काय बारामतीला गेलाय काय काय मला तर 2-3 दिवस दिसलाच नाही. हे काय का ही बसलाय बाबा इथं का रे? हा काय नाही बस चल पल्ल्यात आमदार साहेबांच्या सत्काराला आला नाही. आल्यावर कसली मोठी लट मिटिंग झाली. हा होय कसली होय काही जबरदस्त मिटिंग झाली. मग सांग काय झालं कोण काय म्हणलं सांग त्याला. दिव्यावरून तुझं माझं कोणाचं? सरपंच नेंबर पाटील. मग काय म्हणली? त्याला विचार की सांगते मला काय माहित. सरपंच काय म्हणलं आम्ही लावतो 20,000 दिवा. हा नेंबरले काय म्हणला आम्ही लावतो 25-30,000 दिवा. हा पाटील तर म्हणला मी 40,000 दिवा लावतो. बघितलं रॉकी अर्जुन दादा ते काय मोठी माणसं आहेत त्यांचं ना आपली कुठं बराबरी आहे का? ती मोठी माणसाची नावी काय किरकोळ आहे वय बघा काय म्हणतंय आपल्याला. पुण्याला जाणार पुण्याला कपडा नाही नुसतं. तू काय आम्हाला सांगतोय ती मोठी आहेत. कपडे आणायला पुण्याला हा फकडा कुठं जाणार आहे माहित आहे का? डायरेक्ट सुरत मध्ये मिलला एकदम 25 ड्रेस. हा जेम्स बॉन्डचा आहे जसा हे कपडे जेम्स बॉन्ड सारखी त्याच्या पुढचं डिझाईन आले ती पट्टा घेणार मी. नाद करायचं ना आपला 25 ड्रेस घेतलं मग काय झालं आणि मी गावात फटाकडा जर असा एक वाजवीन हा तर 2-2 आणि 3-3 तास फटाकाच बंद नाही झाला पाहिजे. कुणाच्या नादी लागलाय ती राखीच्या 1-2 तास. सकाळी जर मी 7ला जर माळ लावली फटाकड्याची संध्याकाळी 7लाच बंद होतात. नॉन स्टॉप जेवाय बी सुट्टी नाही तिला. हा लगा काय नियोजन करते असल्या फटाकड्या. ही फटाकड्या कुणी आणाव्या रॉकीनच दुबई मध्ये मागची जवळ तिकडेच झाली ना. सकाळी 6 वाजता लावली होती माळ संध्याकाळी 6लाच बंद. दिवसभर गर्दी माझ्या घरापुढं दुबईत. हा तुझं आता मी बी डोळ्यानं. हा बर रॉकी अर्जुन दादा हा जा तुम्ही मला काम आहे. काय तू काय बोल बी ना काय झालंय काय होय रे सागर. इचिल बिचिल अलीकड इचिल बिचिल अलीकड आहे ना चालतोय काय मी होय रे. आम्ही काय म्हणतोय रॉकी त्याच्या चेहऱ्यावर तेजच नाही. काहीतरी लपडे आता असेल. नाही लागा या सगळं बसत नाही लागा लगेच सारखे हाणतो आपल्या बरोबर. घरी जाऊन बघू काय चाललंय नेमकं त्याच. वैष्णवी काय काय झालं बाबा? दिवाळीची एरबी केली का नाही तुम्ही? नाही केली. काय अवघड आहे हो तुमचं माहेली की माहेर का कुठे गेली आहे तुझी? गेली निघून माहेराला. का मग काल तुमच्या दोघात भांडणं झाली
तिला दागिना केलं नाही, तिच्या मैत्रिणी सर्व मैत्रिणी दागिना केलं, एवढं केलं नाही। एवढ्या शुल्लक करण्यासाठी गेली? हो गेली ना निघून? हो गेली गेली तर गेली, जाऊ दे, बघू दे बाळा। अरे मी तिथं किती आश्वासनं देऊन आलोय, गावात काय काय करायचं त्यांच्या टरेला फिटून आलोय, पाटला बरोबर त्या मेंबर बरोबर। त्यांच्यापेक्षा आपली दिवाळी, आपण दिवाळी गावात जोरात करणार ही त्यांना मी सांगून आलोय, आणि ती माझ्या आबरू घालवती गावात। आता बघा तुम्ही, तुमच्या दोघांच्या मध्ये मी काय पडत नाही। गेली आणि ती निघून? हो गेली। जाऊ दे, गेली तर गेली, बघ तुम्ही कसं काय करायचं ती। झाली का नाही यादी? झाली बघा यादी, तर आता झाली कंप्लीट। सांग बरं काय काय लिहिलंय ती? हा बघा, साखर 30 किलो, बर गरा 10 किलो, बर तेलाचा 1 डबा, बर डालड्याचा 1 डबा, बर हा तुपाचा पण 1 डबा लिहिलाय, बर बर हा शेंगदाणा 10 किलो, बर आणि केसर तेवढं जास्त आणा, 6 किलो आणा केसर। बर बर हा हा अंदाजे किती सरासरी होती ह्याची? अंदाज होय ह्याची लय नाही बर का, पण 40-45 हजारापर्यंत होईल। होईल का? हा बर एक काम कर, ती सगळं अर्धा किलो कर। अहो काय बोलताय तुम्ही, अर्धा किलो कुठं असतं का हो? मग काय दोघच घरात काय आलं, मग दुसरं कोण येतावा? मग छटाक तरी सांगायचं की लिहिला, एवढं कशाला टेंबेन लावलंय लिहिला? तुला आणायचे का नाही? तू पटकेस पिशवी आण, मला परत वेळ नाही अजिबात। राहू दे ना, कानू सामान नाही तर तुम्ही। तू आण पटकेस, उठ लगेच, जा पिशवी आण। काय नाही बघ रॉकी, हा आयला ह्यांच्यामुळे आपलं कसं व्हायचंय? ह्या उठून फापुट्यात पडायचं काम आहे। कोणा म्हणलं? आता तिघांचं कसं चाललं होतं, नुसती जंगल पकड। काय त्यांच्या नादी लागलाय का तू? त्या काय चालीची ती माहित आहे ना तुला? हायच की, घंटा गावाचा विकास करत नाही ती, काय नाही ती, नुसत्या फुसारक्या हाणते ती। 30,000 दिवं लावणार, 20,000 दिवं लावणार, 40,000 दिवं लावणार, पण तिला पैसे येते का त्यांच्याकडे? ते बी खरंच आहे। मग हे नुसते डाकाळ गेले। काय गिरी बाजारात जाणार उगत, कुठं तर 10, 5, 15 घेतल्या करणार त्या पंत्या, आणि दिवं लावाय निघाल्या ती। त्याला बी चोरून आण नाही कुणाचं। अशी एवढी बी आबरू नसते काढाय, तेल नसते घरात। हा? तुझ्या घरात नाही म्हणून लोकांच्या बी घरात नाही हो? अरे माझ्यावर चालणार, मला माहितीच होत। ऐक, मला एक कळलं नाही, सागर कुठं दिसला नाही रे मला। आता मला बी 2-3 दिवस दिसलं नाही, पण सागरचं जाऊन दे, सागरच काय सारखं करतोय। आपण असं करू, काय? पाटलाच्या घरी जाऊ। पाटलाच्या घरी काय? जाऊ तर, हा बाजार बेजार भरपूर नेलाय। याला बी डोळ्यानं बाजाराला? बघितलं, हा. हा? लका लका लका, मग ही मला वाटते सरपंचाची जिरावतय। हा चल बघू काय सामान आणलंय ती। ही बाई का काय, आता किती काम राहिलं तर माझ्या मागे नुसते गाय लावली सामान आणण्यासाठी। अहो 10 मिनिटं थांबा, लगेच करून देते तुम्हाला। करून काय लय वेळ लागतो याला? करंजी करायला वेळ लागतो का? आकाश दिवा लावायचं, लाइटिंग लावायची, जोडा किती काम आहे माझ्या माग। जोडा तुम्ही, मी देते तुम्हाला करून लगेच। लका काय करते पाटील टाकली? दिवाळीचा बाजार बी भरला का? हा मग अरे वा, हरणाऱ्या कुठं आपलं रॉकी कुठं इकडं? लका लका, जंकी पंकी बघा आलो तयारी कुठपर्यंत चालली तुमची? बाबा आता मी लाइटिंगच करतोय, ती करते नीट सामान। होय, ओरिजिनलच आहे काही? हा म्हणजे तुम्ही ओरिजिनल जाणता हो, मला काय म्हणायचं? नो नो नो, हा. तुला म्हणायचंय काय रॉकी? अहो नेहमी तुम्ही कसा शिरकी फुलं बिलं आणता ना, आधीच हार लावला म्हणून म्हटलं इतकी जलद तयारी पहिल्यांदाच बघितली। असं बोल की, हा सरळ बोलतोय असले काय 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 म्हणजे? नाही नाही, पण निवार जापला बर का, पाटलांनी सरपंचाची जिरावली जागेवर पटला आपल्याला। हा पलटा होय ना? मग हा, गावचं मी नागरिक काय पाटलानं हवा केली होय? कोण मेन नागरिक कोण? सरपंचाची हवा केलेली। लगा तोंड दुखलं होतं का सकाळी ती? होय, हो ही लगा जिगर बाज आमचा पाटील नाद खोळा माणूसला काय कोण काय बोलावं कळतं का तुला? मी करू लागतो, हे बरं झालं। तुला घेऊन जा म्हणत्याला घरी, ही घेऊन जा। पण आता सण आहे, किती मोठं मनाव बघायचं का तुमचं पाटील? अरे पाहिजे का तुला सांग फक्त? पाहिजे का? मग गिनी तू मग माझ्या येतो कशाला तू? पाहिजे का सांग फक्त, ती सांगते काय करते ती। हा पाहिजे का? हा बरोबर ने बघ किती मोठं मन आहे। हा असं मन लागतं। सरपंचाची पंक्ती तर देईल का तुला? हा एकच आहे होय?
एकच आहे. हा ऑर्डर दिली त्यांनी मस्त आवडलं. समजा खरं रॉकी. अरे पण तुम्ही आले कसं काय इकडे म्हणजे काय बस का आम्ही राव माणसं कुणाची आहे सांगा बरं. आपलीच माणसं आहेत तर मग आमची वर तुमच्याकडेच बघा म्हटलं घरात काय कमी जास्ती आहे का काय हा बाजा तर लयच भरलेली दिसती होय ना. मग घर कोणाचं आहे पाटलाचा नाद नाही करायचा. काय नाद करायचा नाही पाटलाचा. बघा आहे का हा नाहीतर बाद. चला मग काय जोरात तयार आहे म्हणलं काय आता द्यायचंच नाही मग. करणार ना तयारी. किती दिवस राहणार आहे. 40,000 ओपन चॅलेंज दिली पाटलांनी. ओपन चॅलेंज त्या दोघांना मेंबरला आणि सरपंचाला. ऐकलं ना मगाशी मीटिंग मध्ये. हा हा करणार बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. बोले एक करे एक त्याचे बघू नये मुख. असं एक म्हटलेलं आहे. नंबर. पाटलीन बाईची बघ तयारी काय पाटलीन बाईची. या की पाटील या या या. करंजा करायच्या अरे चालल्या. वा वा बघे करंजा आहे का एक नंबर. काय राव अभि ऑनलाईन नाद खोळा एकदम बारीक नसत्या कवळ्या शेंग सारखा म्हणजे पाटलीने. ओके ओके पाटील म्हणतात पाटील. बघितलं तुम्ही नव्हता मिटिंगला तिथं. आम्ही आलो आमदार साहेबाचा सत्कार करून. जी पाटलं साहेबांनी जी रिंगणात घेतली म्हणतात ह्याला सरपंचाला आणि मेंबरला हे उलटी पालटीच. मग बाकी अर्जुन काय झालं ह्यांना बोलू दिला नाही. हा शब्द सुद्धा तोंडात खाली असा पडू दिला नाही. होय. मग गावातच काय पण बाहेरची गावची लोक बघाय तर पाटलाने हवस केलेली दिवाळीची. एवढे हवस करणार आहेत का पाटील. एक जण म्हणला 15,000 दिवे लावणार जाग्यावर दाबला. एक जण म्हणला 20,000 लावणार. पाटील काय म्हणलं पण मी म्हणलं तू 15 लावणार तू 20 लावणार. अरे हा फाकड्या 40 लावणार. 40. होय. नाद खुळा. नाद करायचा नाही म्हणलं पाटलाचा. आणि नाद जर केला तर तू बाद होणार. बघितलं 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 बघितलं. दिवा ह्यांच्यासारखं मन मोठं आहे का. नाही आकाश दिवा घेऊन जा म्हणले लगेच त्याला. हातात दिला न्या न्या हा न्या बरा दिला तुम्हाला. अगं आपली माणसं आहेत. होय की नाही हा हा माझ्या रॉकीला बी एक द्या. हा हा देणार ना. हा द्या द्या. अरे पण ती मागतात कोणाकडं. हा ते म्हटलं ना मांगो उसी से हा जो दे दे खुशी से बघा, बघा, कहे ना बघा. किसी से. हा द्या द्या द्या. मग बाप. तुमचा आहे ना हा. रॉकी द्या. होय की पाटली दुसरं काय काम होतं माहितीये का. 5 किलो साखर जरा कमी पडली होती. म्हणलं आता जरा बारामतीला जावं. म्हणलं बघावं मग होय. कुणाला ह्यांच्याकडे कशाला मागून तिला का दिलदार माणसं त्यांना कुठं बघते. एक अडचण सांगितली पण होईल ऍडजस्ट आमचं. साखर म्हणतो काय ऍडजस्ट काय म्हणतोय साखरच. नाही होईल म्हणलं ऍडजस्ट त्याला काय कावा. कशाच ऍडजस्ट करतोय. जा पिशवी घेऊन ये. जातो का आपल्या पोत्यातले 5 किलो काढून. किती मोठं मन पाटली. मग बघितलं पाटील दिलदार त्यांच्यापेक्षा डबल दिलदार पाटलीन बाई. साखर फेक पडते. 5 किलो साखर घेऊन जा म्हणतात डायरेक्ट. जा पिशवी घेऊन ये. पिशवी घेऊन येऊ का पटकन पोत्यातले नाही. हा लगेच. बघा ओ काय बायको मिळाली सोन्यासारखी. काय विचारलं त्यात एकमेकाचं. ते तर महत्वाचं ना. घरात विचार पाटलासारखंच आहे सगळं घरदाराचं. खरंच दिवाळी एक नंबर होणार तुमची. एक चल पिशवी घेऊन येऊ. ह्याला बी आणू द्या का. अरे दोघ व्याना पण राहून दे जा जा तुला बी नाही. खरंच येऊ का पाटील. पिशवी घेऊन सर ना घ्या. बघ आपल्याला कसा मान सन्मान आहे. हा गेली तर 5 किलो साखर. जाऊ दे जाऊ दे. तू उरक लवकर 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 उरक. चल चला चला चल घेते माझं काम झालं. अगे सगळं तुझं अजून हिच्यात तू नीट कर. मला देते करून. आई मला तर गावात बी जाऊ वाटाना. गावात लय धूमधडाक्यात दिवाळी चालली. आपली गरीबाची कशाची दिवाळी. आपलं बघितलं ना किती नुकसान झालंय पावसाने. एवढं आपण पाणी लोकांचं काढलं. रानात सोयाबीन केलं म्हणजे माणसाला किती पुढची आशा असते बाय आता हे पीक पिकल्यावर आपलं चांगलं होईल. ह्या पावसाने किती थायमान घातलं.
सगळ्या रानात पाणी साठलं, पिकच आक जळून गेलं. आता मला तर तू तसा म्हणतोय, मला तरी काय थोडं टेन्शन आलंय का? एवढा बाबा सणसूद हाय, एवढा लोकांचा धुमधडाक्यात सणसूद व्हायचा, आपल्याला साधं घरात खायची पंचायत झाली. असलं माझ्या तर बाबाला किती टेन्शन. नका काय टेन्शन घेऊ, काय होईल आपलं चांगलं. कशी म्हणते तू टेन्शन घेऊ नको? आईनं कर्ज काढलेलं, कर्ज काढून ती म्हणली हे सोयाबीनचं पीक गेलं तर म्हणली दिवाळी धुमधडाक्यात होईल, लोकांचं 4 रुपये जातील. टेन्शन कसं घेऊ नको? कर्ज बी कसं काढलं पुढच्या आशेने, म्हणलं जाऊ दे, ते 4 रुपये आता काढलं, उद्या आपल्याला 4 रुपये भेटलं तर लोकांचं घेतलेलं देऊन टाकायचं. आता लोकांचं द्यायला नाही, उलट दिवाळीचा वायदा केलता मी, म्हणलं येत्याला बाया दिवाळीला तर होतायचं वर आपल्या पिकाचं पैसे येतात. आणि आता आपल्या घरात तर खायला नाही ते नाही, सण तर नाही समजा, साधी चटणी भाकरी खायची पंचायत. एवढा ह्या पावसाने कहर केला ग. आणि मग तुला सांगते, लोक आता 4 ऋण पाणी ज्याचा आपण 4 पैसे घेतले, ती लोक आली तर ते ऐकणार आहेत का एवढ्या सणासुदी? सांग बरं. आपण घरात कशी तारांबळ सहन करू? आपण नसलं तर आपण काय बाबा घरात आपल्या बसू, आपण आपल्या घरात खाऊ, उपाशी राहावं. पण हे लोकांचं देणं घेणं, 4 लोक दारात आली, ते आमचं द्या म्हणली, काय करणार? मला तर ना तुला काय सांगू, असं झोपलं तर झोप आहे ना, एवढं मला टेन्शन. रानात गेले तर तोंडात बोट घातलं, सारं पीक जळून खाक झालंय, किती त्याला मी खर्च केलाय. काय करायचं, आपलं शेत जर जळालं नसतं ना तर आपली पण चांगली दिवाळी झाली असती. मला गणितच कळलं नाही त्याच. एवढं आपण त्याला बोललो, गपचिपच गेला रे. काय तर 100% आहे. थांब, घर आले. थांब, काय ग बा? मला नवीन कपडे घे की, माझ्या मित्रांना पण घेतल्यात. हो घेऊ की. काय करायचं होतं दादा? अयो नका घेऊ घेऊ हा घेऊ. कपडे मागतात किती वाईट वाटतंय बघ बरं. एवढं सणासुदीला सध्याची लेकरं आपल्याला मग काय का त्यांना कपडे तरी खायला नसलं तरी चालतंय बघ बरं. घेऊ हा दादा. एवढी पोरांनी घेतली असत्यांना, ती म्हणली असत्यांना आम्ही कपडे घेतले, तुला कपडे नाही तुला जा. किती वाईट वाटतंय सांगते. वाटत आग होते का नाही का एवढं पावसाने वाटोळ केलं राजा. पाऊस झाला, पावसाने सगळं वाटोळ केलं. भाज्याचं पार नव्हतं करून ठेवला होता ग लेकरांना. सणासुदी तर नीटभर कापाड तरी मोठी तरी आहे ते त्यांना बाबा आपली परिस्थिती कळती की आपण त्यांना समजून घेत्याला आपल्याला की बाबा आपलं असं झालंय म्हणून जाऊ द्या. पोरांनी बाकीच्या घेतल्या असत्या, म्हणल्या असत्या दादा आम्हाला नवीन कपडे घेतल्या, तुला नाही वय तुझी फाटकी झाली, मग आलं का नाही त्याला आपण जरी आपलं सांगितलं तरी त्या लेकराला कळण्यासारखं आहे का? त्याला वाटल का की बाबा आता त्याला वाटल की मला घ्यायची, त्याला आता ही बाकीचं कळतंय का काय? नाही ना, जाऊ द्या आई. हातातलं जातंय, नशिबातलं जाणार नाही. आई आताच्या आत्ता मला कपडे घ्यायच्या. कपडे घ्यायचे आताच्या आता. जाऊ द्या, घे तुम्ही, काहीतरी करतो, नको टेन्शन घेऊ. घेऊ आपण कपडे, करू दिवाळी, काहीतरी करतो नियोजन. आणि जया म्हणते ते बी बरोबर आहे. जाऊ दे, हातातलं जात नशिबातलं जात नाही. पण निसर्ग एवढा कोपलाय लेकरांना किती काय वाटत असेल सांग बरं. त्यांना पीक पाणी आल्यावर त्या पावसाला बी चांगलं यायचं. अगं सगळं भोगायला शेतकऱ्याच्या नशीब असतात. अगं काही बघ, शेतकऱ्याशिवाय शेतकऱ्याच्या नशिबीशी भोग असतात. त्याच्या मालाचा भाव करायचा, शेतकरी नुसता राजा म्हणायचा, त्याच्या शेतातल्या मालाचा भाव ग्राहकांनी करायचा. हा, आणि वर्ण निसर्गाने असं, म्हणजे किती त्याला शेतात. बरं जाऊ दे, नको रडू, बघू काहीतरी करतो मी. पोरगला का कपडे मागतोय म्हण त्याला. रॉकी, अरे आमची दिवाळीची लगबग चालली, सगळी घाई चालली, काय काय कामं राहिले, तू आम्हाला अर्जंट कशासाठी बोललो? वाटेल तसं झालंय आपल्या गावात. तुम्हाला सगळ्याला एकत्र बोलवायचं कारण तीच सांगायसाठी बोलवलंय. कारण काय ते तरी सांग ना. सांगतो. आम्ही आता आपण आमदार साहेबांना शुभेच्छा द्यायला गेलो. हो गेलतो.
सागरच्या घरचं कोण होतं का? नव्हतं. ताई नव्हती, सागर नव्हता, कोणच नव्हतं त्यांच्या घरात. परत आपण इथं चर्चा झाली आपली, तिथं बी कोण आलं नाही त्यांच्या घरात. खरंय की. मग अर्जुन मला म्हणला सागरच्या घरात कोणच आलं नाही, काय भानगड आहे? म्हणून आम्ही सहज गेलो. सागर भेटला पहिल्यांदा आम्हाला. सांग काय झालं? बोललाच भेटला, इतका चित्तगती बसला होता त्यो. तर आम्ही बरस त्याला वाटेल ते सांगितलं, जेवढं मनात नाही तेवढं सांगितलं. पण परत तो हाय असा मुख्यानं तो उठून गेला, काहीच बोललं नाही. काहीच नाही. बोलला नाही, गेला उठून घरी. काय भानगड काय? सांगतो की. मग आम्ही दोघ जण गेलो घरी त्याच्या. तर ह्यांची घरात कुजबूज चालू होती काय तर. आईचा रडल्याला आवाज आला. त्याला म्हणलं थांब जरा. त्यांना माहितच नाही आम्ही आई येऊन गेलेलो घरी त्यांच्या. अक्षरशः पोरग रडत होत. आईला म्हणत होता आई मला कापडे घ्यायचे ती, आई मला कापडे घ्यायचे ती. त्या ताईच्या डोळ्यात तर पाणी. का तर तिथं कारण कळालं, त्यांच्या शेतात सगळं नुकसान झालंय, पाणीच पाणी. अरे बापरे. पैसाच नाही तर कशाची दिवाळी? बरोबर आहे. मध्ये दुष्काळामुळे पावसामुळे वाहून गेला असेल सगळं, त्याच्यामुळे सगळं पिकाचं नुकसान झालंय, कसले पैसे येणं नाही काय नाही. पण सगळं खरं आहे. आता तू सांगतो ते मला पटतंय, पण नक्की काय करायचंय काय हे सांग ना. काय आता आम्हाला सगळ्याला गोळा केले, त्याचं सांग ना पुढं आता. काय तुम्ही करायचं? एवढी ज्ञानी मात्र तुम्हाला कळलं पाहिजे की. वैयक्तिक मला जर वाटलं की बाबा ही काय परका माणूस नाही, आपल्या गावातलाच माणूस आहे. हा बरोबर आपल्या आहे. घरी दिवाळी नाही तर त्याच्या बी घरी नाही, त्याच्या घरी आहे तर आपल्या बी घरी. पण ते आपण सगळी मिळून आलो तर होऊ शकते. एवढं मात्र हो, खरं आहे बरं का. होईल का नाही? एवढं मात्र. सरपंच रॉकी जे बोलतोय का नाही ते कर. हा कोण आहे? सागर म्हणजे एक आपला घरचा सदस्यच आहे ना. मग एक विचार करा, आपल्या घरी दिवाळी होती आणि त्याच्या घरी दिवाळी नाही. हो का? लहान तुंडी मोठा घास घेतो. आज म्हणजे आम्हाला शोभत नाही ते बोलणं तुमच्या मोठ्या माणसात. हो का? आम्ही किती बी तुकार असलो काय असलो पण आम्हाला बी वेळ काळ कळते. तर वाटतंय हो का आपल्या परीनं. आता आम्ही म्हणत नाही बाबा सरपंच तुम्ही लय मोठा आहे आमका एवढं करा, पाटील तुमच्याकडे एवढी जमीन जमलाय तुम्ही एवढं करा, मेंबर साहेब आहेत आपलं त्यांना म्हणत नाही. कुणाला ज्याला त्याला वाटतंय आपल्या आपल्या परीनं मदत करावी. आम्ही तर दोघं ठरवले, आमच्याच्यानं जेवढं होईल तेवढं काय तर आम्ही सहकार्य करणार. रॉकीच आणि ह्याचं मला पटलं बर का दादाचं, अर्जुन दादाचं. अहो कसलेही मित्र भारी आहेत. बघा त्या सागरचं कसं तुमच्यापर्यंत ही घेऊन आल्यात. हा मित्र असावी ती तर अशी जीवाला जीव देणारी. हा बरं का पाटलीनबाई, सकाळी कालवा चालला होता. हा मी 4,000 40,000 दिवं लावेल, होय मी 20,000 लावेल. हा मेंबर म्हणते तुम्ही 15,000 20,000 लावेल. हा काय ह्यात कसले काय करायचंय बाबा नो, तुम्ही केलं ती लय चांगलं केलंय. बरं का रॉकी, मी काय म्हणतो, पाटील आपण एकमेकाची होडा चढ लावण्यापेक्षा हा त्या बिचाऱ्याला मदत केलेली फार चांगली. खरंय नाही खरंय. नाही नाही. त्यांनीच आपल्याला खरी दिवाळी घडल खरंय. बिचाऱ्याची मदत केली तर. अहो, कारण ते आज एक- त्याचे नुकसान जे झालंय ती कधीच भरून येणार नाही. हो. 4 वर्षी त्याची अशीच जाणार आहे. त्यामुळे त्याची ह्या वर्षीच दिवाळी आपण जरी केली तरी पुढच्या वर्षी बी होईल त्याची सांगता येत नाही. अहो तो आपलाच की सदस्य आहे, आपलाच आपल्याच माणूस आहे घरातला आहे. असं समजून आपण हा ना. एकमेकाची होडाचढ लावण्यापेक्षा त्याला मदत करू सढळ हाताने. ठीक आहे ठीक आहे, आपण जाऊ सगळे मिळून त्याच्या घरी जाऊ आणि होता होईल एवढी आपल्याकडनं मदत आपण त्याला करू. पाटील तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, पण मेंबर तुम्ही काय बोलतच नाही. अहो बोलणारच, तुम्ही शब्द एवढं ऐकल्यात काळीच भरून आलंय. बायकोला घेऊन मी सोनं करायला जाणार होतो, पण आता सोनं करायचं तर कॅन्सलच केलंय मी. बरोबर आहे का नाही? एवढं ऐकून तरी काय तू काय लगेच म्हणणार नाही की सोनं करा म्हणून? मग काय तर ते सागर भाऊजी आपल्या घरातल्या सारखंच सदस्य आहे. आपण दिवाळी खायची आणि त्यांच्या पोरांनी असं कपड्यासाठी ह्याच्यासाठी रडायचं म्हणलं आपल्याला तरी त्या सोन्याच्या सावलीला बसायचं वेळ तेव्हा. सोनं कॅन्सल तर कॅन्सल माझं. कॅन्सल केलं. बाबा पाटील म्हणतात ते बरोबर आहे. फुल नाही तर आपण फुलाची पाकळी तरी देऊ. पण मानलं बरं का या दोघांना, खरंच मानलं, अंतकरणापासून मानलं. का मी या दोघांना खूप वाईट समजत होतो, पण खरंच मित्रता बरं का दोघांची. आज त्यांनी जो उलगडा केला का नाही सागर बाबतीत, मानलं दोघांना. हे म्हणलं ना त्याला मदत करायचीच. बस चला आता आपापल्या कामाला लागू सगळे. चला आणि पायरीला निघूया सागरच्या घरी. चला चला पायरी लागा सगळी.
हाय की ताई ताई सागर ओ ताई काय वाढना या की बाहेर आहे जरा. काय वाढना अरे रॉकीने आम्हाला सांगितलं तेव्हा समजलं. अरे पण बोलायचं नाही का? काय लोकांची घर आहेत का आम्हाला? आमच्या घरी हा तर आम्ही तुम्हाला टाकून देणार आहे का? अरे तू आमचा एक सदस्य आहे. हे बघ जास्त काय नाही पण जे आमच्याकडनं सहकार्य होतं फुल ना फुलाची पाकळी ही तुम्हाला आम्ही भेट देतोय. ही स्वीकार करा तेवढं फक्त. कसं तुमचा आभार मानलं पाहिजे अण्णा. ह्योक ह्योक ही धर. ठेव घरात. अण्णा तुमचं लय उपकार झाले. कशाचा उपकार? अरे तू यायचं घरी बोलायचं आम्हाला काय तुझं हाई सांगायचं. ती बिचारी आली दोघं म्हणून रॉकीन ह्यो आला मग दादा आला म्हणून आम्हाला कळलं. आता आम्हाला काय रे माहिती? काहीच माहित नव्हतं आम्हाला. सागर तो नेंबरची बायको पण आल्यात. हा थांबकी येऊन दे आता. बाळा दर हो का मेंबर तुम्ही कशाला आणले ही? आमच्या घरी दिवाळी म्हणलं तुमच्या घरी साजरी झालीच पाहिजे दिवाळी. रॉकीनी आणि अर्जुनने आमचं डोळंच उघडलं. आम्ही दिवाळी खायची आणि तुम्ही असं बसायचं लेकरांनी रडायचं म्हणलं आम्हाला तरी बरोबर आम्हाला तरी घास गोड लागतोय का सांगा बरं. नाही खरं तुमचं कसं उपकार मानू हेच मला कळना. तुम्ही मित्र म्हणताय म्हणजे जसं मित्र सुखदुःखात तुम्ही मानताय म्हणजे खरंच तुम्ही मला मित्र मानताय. आज मला कळलं बरं आपण एका का. घरातली उपकार कशाची उपकाराची कसली भाषा करताय तुम्ही? सगळे चालत बघा की तिकडं. सरपंच पण आले का? हो सरपंच आले. रॉकी आलाय, दादा आलाय, आशाताई सगळीच आले. दाद्या काय आणलं बघ तुझ्यासाठी ड्रेस. आता इकडे मस्त पैकी ड्रेस घालायचा. हा दाद्या दिवाळीच्या दिवशी तुझा वाढदिवस दिसतोय. हा हे आणि इकडे चल मस्त पैकी जा कपडे घाल जा बरं बरं वहिनी त्याला कपडे घाला कपडे घालू जा त्याला. हा सगळ्यांचं एकदम भारी वाटलं बरं का. मला तुमचं ना काय जेवढं दुःख झालं ना तेवढा आनंद पण झाला. रॉकी अर्जुन दादा खरंच तुम्हाला मी माझं खरंच काळजाचं दोस्त मानतो. असू दे. काय झालं काय माहित आहे का मगाशी आम्ही चेष्टा केली कुणी अर्जुन आणि मी. आम्हाला लय वाईट वाटलं पश्चाताप झाला. आम्ही ह्याला घ्यायला आलतो पण तुमच्या घरातलं आम्हाला सगळा कालवा बाहेर ऐकू येत होता. तुम्ही रडल्याला ही ती. मग मला अर्जुन म्हणला आपण सरपंचाला पाटलांना ह्यांच्या कानावर घालू. आपण म्हणला एवढी दिवाळी साजरी करणार ती काय परकी आहे ती का. सरळ मग आम्ही गेलो सगळ्याला बोलवलं मंदिरात आणि निर्णय घेतला की दिवाळी सगळी थाटामाटात आनंदात आपण सगळ्या मिळून करायची. आणि हो का सगळ्याला जेवढं काही मदत होती त्यांनी करून केली. मदत म्हणण्यापेक्षा आनंद मानायची. थोडक्यात मदत नाही आम्हाला जेवढी होती ना तर आता तुम्ही पण मस्तपैकी कपडे बिपडे आणलेली ही काय फळाचं बिळाचं सगळं आणलंय सामान करायचं आणि आपण मिळून फटाक्या उडवायच्या आणि दिवाळी साजरी करायची. ऐका की तुमचं सगळ्यांचं मी मनपूर्वक आभार मानते. आणि मला तुम्हाला सगळ्यांना एक सांगायचंय शेतकऱ्याचं काय असतं. शेतकरी असतो त्याला जर बाबा निसर्गाने साथ दिली त्याची जमीन बिमीन चांगली पिकली तर तो आनंदात असतो. आणि निसर्गाने जर नाही साथ दिली तर हो का साधली तर शिकार नाहीतर बेकार. ही शेतकऱ्याची अवस्था आहे. ती आज आमची अवस्था झाली. पण तुम्ही सगळ्यांनी एवढं आमचं मन खुश केलं आम्ही लय आज आम्हाला म्हणजे आनंद वाटलाय. बर का पाटील सरपंच मेंबरीन आणि रॉकी अर्जुन दादा खरंच मला खरंच वाटत नव्हतं. मला तुम्ही दोघांवर असा कधीच विश्वास नव्हता पण आज तुम्ही खरं दाखवून दिलं दोस्ती काय आहे आणि आमच्यावर खरंच तुम्ही लय उपकार केले. सागर तुम्ही बी आमच्या एक गावचा मेंबर आहात आणि गावचा नागरिक आहात. तुम्हाला मदत करणं आमचं काम आहे. निसर्गाने जरी तुमच्यावर अन्याय केला असला तरी आमचं डोळं उघडलेत की तुम्हाला मदत करणं हे आमचं कर्तव्य आहे. म्हणून आम्ही सर्वांनी सडळ हाताने आम्हाला जेवढं जमलं एवढं तुम्हाला मदत केली आणि दिवाळी चांगल्या पद्धतीने तुमची झाली पाहिजे एवढंच मत आहे आमचं फक्त. आणि सागर तुला एक माझं सांगणं बाबा
तू म्हणतो ना उपकार केलं, काही आम्ही तुझ्यावर उपकार केलेला नाही. काही उपकार, तू आमचा एक घरचा सदस्य आहे. आता सरपंच बनवलेला खरेच सदस्य आहे बघ. आम्हाला होता होईल एवढं आमच्या परीनं आम्ही तुला मदत केली, बाकी आम्ही काही केलेलं नाही. पुन्हा एकदा सर्वांचं मी खरंच आभार बी मानतो आणि उपकार बी तुमचं एवढं झालं की मी ती कधीच परत फेडू शकत नाही. सागर उपकार कसलं, शेतकऱ्याच्या घरी दिवा लागला म्हणजे खरं दिवाळी साजरी झाली, त्याचा अर्थ असा होतो. बरोबर आहे. आज मलाही कळालं लक्ष्मीपूजन म्हणजे काय. आज हा अन्नदाता जो शेतकरी असतो का नाही, तो अन्नधान्य उगवतो आणि त्याच्या हाताला यश येतं, हेच खरी लक्ष्मीपूजा आहे बघ. दिवाळी दिवशी अन्नदाता अंधारात, तर ही दिवाळीच नाही. म्हणूनच माझं सगळ्यांना कळकळीची विनंती आहे, एखाद्या अन्नदात्या म्हणजे शेतकऱ्याला सहकार्य करा. त्याच्या घरी पण दिवा लागलाच पाहिजे. शेतकऱ्याच्या घरी दिवा नाही लागला तर मग ते कसली दिवाळी आली. बरोबर. तुमच्या सर्व गावकऱ्यांमुळे माझ्या घरची आज दिवाळी साजरी होती. आणि खरंच आज तुम्ही सगळ्यांनी सहकार्य केल्यामुळं आज माझ्या घरी दिवा लागला, दिवाळीचा दिवा लागला. त्याच्यातच मी खूप आनंदी आहे. बरोबर आहे काय तुम्ही म्हणताय, आनंद सगळ्याला झालाय. आज ह्या माता माऊलीच्या डोळ्यातनं पाणी आलं अक्षरशः बोलताना. म्हणजे तुमचं बी आम्हा सगळ्या गावकऱ्यावर किती प्रेम आहे हे कळालं. बरं आता ह्या झालं गेलं काय विसरून जावा, मस्त पैकी दिवाळीचा आनंद घ्या. अर्जुन तोंड बघायला इथं तू आहे ना, ते आपली आणली का नाही, सकाळी 7ला लावली संध्याकाळी 7ला फटाकड्याची माळ. चला, 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 चला,